डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठी पहिले योगदान, जे शोषित पीडित जो समाज होता त्यांना जो पाण्यापासून पहिला शिक्षणानंतर त्यांचं जे पहिलं जे हे असेल आंदोलन तर पाण्यासाठी महाडच्या 14 तळ्याचं 20 मार्च 1927 आणि त्याच्या अगोदर तरी मूकनायक पत्रक 1920 साली चालू केलं होतं. 1920 साली की जे बहुजन शोषित पीडित होते त्यांना बोलण्याचाही अधिकार नव्हता. त्यामुळं त्यांना त्या मूकनायकमधून वाचा फोडण्यासाठी बाबासाहेबांनी त्यांना जागृत केलं आणि त्यांचे आपले हक अधिकार आहेत बोलण्याचं फ्रीडम वगैरे हे त्यांनी त्यापासून सुरुवात केली आणि महाडच्या 14 तळ्याचा जे सत्याग्रह केला त्याच्यामध्ये जे कुत्री मांजरं पाणी पित होते तिथेसुद्धा शोषित वंचित समाजाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. हे निसर्गाचं जे पाणी आहे त्याच्यावर सर्वांचा अधिकार आहे. मग जो मनुष्य असेल, जी जनावरं वगैरे प्राणी आहेत त्या सर्वांना जो अधिकार आहे ह्या निसर्गाच्या पाण्यावरती आणि तिथे तो अधिकार इथल्या जे वर्णव्यवस्थेने आपल्याला जे आहे तो नाकारला होता. त्याच्या विरोधामध्ये हे पहिलं आंदोलन होतं. त्याच्यानंतर 1930 साली 1 जानेवारी 1930 साली जे काळाराम मंदिर आहे त्या काळाराम मंदिरामध्ये जे शोषित पीडित जे आपले बहुजन आहेत त्यांना तिथे मंदिरामध्ये जाण्याचा अधिकार नव्हता. तो 1 जानेवारी 1930ला सुरुवात झाली त्या आंदोलनाची. म्हटले तर त्या आंदोलनात हे 5 वर्ष चाललं होतं. तर तिथे म्हटले की हा भगवान आहे, देव आहे किंवा हे मंदिर आहे हे माणसानंच बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये जी मूर्ती आहे ती पण घडवलेली माणसानंच आहे आणि त्याला माणूसच आंघोळ घालतं, कपडे पण माणूस घालतं आणि त्याला जे नैवेद्य आहे ते माणूस ठेवतं आणि त्याला कोल्या कुत्र्यांनी खाऊ नये म्हणून त्याला काय त्याचं रक्षणही माणूस करतो. तर मग त्या देवाला जर देव एवढा जागृत आहे ना, त्याला चारही डोळ्यांनी दिसतं असं म्हणतात, तर मग त्यांनी हा जो तो पण मनुष्य आहे आणि ते पण मनुष्य आहेत, मग त्यांना समानतेचा हा अधिकार आहे. तर का मग जर ज्या वर्णव्यवस्थेतल्या ज्या उंच म्हणजे जे ब्राह्मण आहेत ते सर्वच कर्मठ विचाराचे जे ब्राह्मण आहेत त्यांनी जे आपल्या समाजाला वंचित केलं त्या दर्शनापासून, तर ते समानतेचा अधिकार दर्शन त्या दगडाच्या देवाचं घेऊन काय आपलं भलं होणार नव्हतं, पण समानतेचा अधिकार मिळाला पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी ते आंदोलन केलं होतं. तर तिथल्या कर्मठ विचाराच्या लोकांनी त्या मंदिराला टाळे मारले आणि ते सतत आपल्या लोकांनी पाळ्या लावल्या होत्या 1st, 2nd, 3rd आणि त्या पद्धतीनं तिथे ते आंदोलन चालू होतं. आणि त्याच्यानंतर ते म्हटले तुमचा हा कारारंभ आहे. जर म्हणजे त्यावेळेचे अशिक्षित लोक होते त्यांना बाबासाहेबांनी ते पटवून दिलं की बघा हा तुम्ही म्हणता देव आहे, पण त्याने जर तुमची जर कीव आली असते तर आपोआप टाळे खोलले असते आणि तुम्हाला दर्शन दिलं असतं, पण तसं झालं नाही. मग बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 साली येवल्या मुकामी घोषणा केली, मी हिंदू धर्मात जन्मलो, ते माझ्या हातात नव्हतं पण मी हिंदू धर्मात मरणार नाही, हे त्यांनी 13 ऑक्टोबर 1935ला येवल्या मुकामी घोषणा केली. आणि तदनंतर मला वाटतं 21 वर्ष प्रत्येक धर्मांचा अभ्यास करून त्यांनी बाबासाहेबांचा बौद्ध धर्माकडे कल होता. कारण त्यांना त्यांच्या शिक्षण घेत असताना त्यांना केळुसकर गुरुजींनी बुद्ध चरित्र हे पुस्तक त्यांना प्रेझेंट म्हणून दिलं होतं आणि त्या पुस्तकाचा प्रभाव, त्या बुद्धांच्या विचाराचा प्रभाव बाबासाहेबांच्या जीवनावर होता आणि म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच लास्टला स्वीकारलेला आहे शेवटला. आणि बाबासाहेबांचं दुसरं योगदान आहे की शोषित वंचित समाजासाठी शिक्षणाचा अधिकार त्यांनी हे केलेलं आहे. कारण
1942ला व्हाईसरायच्या कमिटीमध्ये बाबासाहेबांना कायदेमंत्री, त्यानंतर जलमंत्री असे जे काही त्यांना पदं मिळाले त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या कायदेमंत्रीपदामध्ये आपल्या लोकांना शिक्षणाचा अधिकार, स्त्रियांसाठी किंवा जे कामगार वर्ग आहे त्यांच्यासाठी त्यांना जो अधिकार आहेत की 8 तासाची ड्युटी, पहिली 12 तासाची ड्युटी होती ती बाबासाहेबांनी 8 तासावर आणली. आणि मग महिलांना समान वेतन, जे पुरुषांना जेवढे वेतन आहे बाबा 10 रुपये पुरुषांना असेल तर महिलेला त्यावेळेला 5 रुपये असायचं, अर्ध वेतन असायचं. तर ते समान वेतन याच्यासाठी सुद्धा बाबासाहेबांनी महिलांनाही समान अधिकार दिलेला आहे. हे देशासाठी बाबासाहेबांचं योगदान आहे. आणि त्याच्यानंतर शिक्षण हे 1ली ते 10वी हे मोफत शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी विधिमंडळामध्ये हे मांडलं आपले विचार आणि ते तसं करून घेतलं, पास करून घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी आपल्या देशाला पाण्याची 100 वर्षे पुढे कमतरता होऊ नये म्हणून त्यांनी हिराकूड, दामोदर व्हॅली, त्याच्यानंतर अशी मोठी मोठी धरणं आहेत ते त्यावेळेला इंग्रजांच्या काळामध्ये बांधून, कारण इंग्रज हे काही दिवसांनी देश सोडून जाणार होते म्हणून बाबासाहेबांनी त्या इंग्रजांच्या वेळेला त्यांच्याकडून हे सर्व करून घेतलं. आणि धरणं वगैरे म्हणजे पाण्याचा प्रश्न 100 वर्षे किंवा विजेचा प्रश्न हा पुढे बेसवणार नाही 100 वर्ष, ह्या तरतुदी बाबासाहेबांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या ह्याच्यावरती करून घेतल्या. हे पण देशासाठी फार मोठं योगदान आहे. आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला तर बौद्ध धर्मामध्ये समता, मैत्री, करुणा आहे आणि ही तत्त्व बाबासाहेबांना फार चांगली वाटली म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. आणि त्या पद्धतीनं आज आपण जर पाहिलं तर बौद्ध जे देश आहेत, बौद्ध देश आहेत, त्यांची चांगल्या प्रकारे प्रगती झालेली आहे. आज आपण बघतोय की भारतामध्ये ह्या बुद्ध विचाराचा उदय झालेला आहे. आणि ह्याच देशामध्ये आपण पाहतोय की बुद्धाला कुठेतरी ते बाजूला करण्याचा विचार, जी कर्मठ विचाराचे जे ब्राह्मण आहेत ते करत आहेत. आज आपण बुद्धगयाचं आंदोलन, जो ॲक्ट 1949चा ॲक्ट हा रद्द झाला पाहिजे. आणि बौद्धांचं जे महाबोधी विहार आहे हे बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे, कारण बाबासाहेबांनीही त्यावेळेला त्यासाठी पिटिशन दाखल केलेलं आहे. पहिलं आपण त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यावेळेला ह्याच्यामध्ये कलकत्त्यामध्ये हे होतं ऑफिस, त्यावेळेला तिथे त्यांनी ते पिटिशन कोर्ट होतं, तिथे त्यांनी पिटिशन दाखल केलेलं. आणि त्या ह्याच्या माध्यमातून आपलं महाबोधी विहार हे आपल्या लोकांच्या ताब्यात आलं पाहिजे, ही आमची एक इच्छा आहे. आणि ते येणार, कारण कालांतरानं हा फार मोठा लढा चालू झालेला आहे. कारण बाबासाहेबांच्या वेळेला तेवढा आपला हा बौद्ध समाज नव्हता, कारण धर्मांतर हे आपण 14 ऑक्टोबर 1956ला नागपूर दीक्षाभूमी नागपूर ठिकाणी झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर जी आपली बौद्धांची लोकसंख्या आहे की शिक्षणानंतर जी प्रगती झाली आपल्या बौद्ध समाजाची, ते आज आपण पाहतो आहे की हे कर्मकांड सोडले, जे कर्मकांडाच्या म्हणजे या देव याच्यामध्ये जो पैसा जायचा तो पैसा बौद्ध समाजाने मुलांच्या शिक्षणाकडे लावला म्हणून त्यांची प्रगती झालेली आहे. बाकी सर्व म्हणत असतील आरक्षण आहे हे आहे, तर आरक्षणामुळंच प्रगती झाली असं नाही, तर कर्मकांडाच्या नावाखाली जो पैसा वायपट जात होता तो पैसा बौद्ध लोकांनी मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला. आणि तेच त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये IAS, डॉक्टर, इंजिनियर वगैरे जे तयार झाले. आणि तो समाज आज थोडा सद्विवेकशील आहे. त्यांनी सर्वांना समजवण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. म्हणून जर ब्राह्मणानंतर जर शिक्षणामध्ये जर प्रगतशील समाज असेल तर हा बौद्ध समाज आहे. म्हणून आज आपण जे
बाबासाहेबांनी आजच 1 एप्रिल 1935 साली जी आपली रिझर्व्ह बँक आहे, ह्या रिझर्व्ह बँकेची स्थापना बाबासाहेबांनी लिहिलेल्या प्रॉब्लेम ऑफ द रुपीज या ग्रंथाच्या आधारे झालेली आहे. आणि हे पण फार मोठं योगदान देशासाठी बाबासाहेबांचं आहे. तर ह्या सगळ्या बाबी बघितल्या तर बाबासाहेबांनी समानतेच्या लढ्यासाठी, कारण महिलांना ज्या एक हिंदू कोडविल बाबासाहेबांनी जेव्हा याच्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळामध्ये असताना मला वाटतं 51ला ते हिंदू कोडविल त्यांनी मांडलं संसदेमध्ये, पण ते पास झालं नाही. म्हणून बाबासाहेबांनी मला वाटतं 1953ला आपल्या कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आणि हिंदू कोडविलमध्ये काय होतं तर महिलांना समानतेचा अधिकार, त्यांना वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार, त्याच्यानंतर पतीच्या संपत्तीमध्ये अधिकार, जर नवरा मेल्यानंतर त्यांनाही दुसरं विवाह करण्याची त्यांना अनुमती, हे सर्व काही त्या बिलामध्ये होतं. आणि त्याच्यानंतर एक OBC बिल होतं, कलम 341, कारण हे बहुजन समाज आहे तो OBCमध्ये येतो, जो 52% आहे. आणि त्या समाजालाही, कारण तोही वंचित आहे या सर्व शिक्षणाच्या वगैरे गोष्टीपासून, म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी पहिलं 341 कलम टाकलं, त्याच्यानंतर 342 आणि SC ST साठी 343 कलम. यानुसार त्यांना जे आज काही फायदे मिळाले ते त्या कलमानुसार, कारण 341 कलमामध्ये की एक कमिशन OBCसाठी स्थापन करावं आणि त्यांच्या जनसंख्येच्या आधारे त्यांना त्यांचा जो वाटा आहे हा मिळावा, म्हणून बाबासाहेबांनी फार प्रयत्न केले. कारण त्यावेळेला पंजाबराव देशमुख जेव्हा संविधान लिहित असताना त्यांनी पंजाबराव देशमुखांना बोलले होते की मी जरा बाहेर जाऊन येतो आणि मी जे ड्राफ्टिंग केलेलं आहे त्याच्यावरती नजर मारा. तर त्यावेळेलाच त्यांनी ह्या ज्या मराठा असेल किंवा OBC जे शिंपे असतील, कुंभार असतील, या सर्व ज्या काही वर्णव्यवस्थेमध्ये या जाती आहेत त्या जातींना हा OBCमध्ये येतात, त्यांनी त्या ह्याच्यामध्ये त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे, म्हणून हे OBCसाठी 341 कलम हे टाकलं. आणि ते आज सर्वांना OBC समाजाला त्याची जाणीव नाही, कारण त्यांनी जे संविधान आहे ते वाचलं नाही. संविधान बाबासाहेबांनी लिहिलं ते 395 कलम आणि 8 परिशिष्ट आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांना ते लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस लागले. आणि एवढ्या परिश्रमानं हे देशासाठी संविधान त्यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी त्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांना सुपूर्द केलं. आणि ते संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आलं, म्हणजे सुरुवात झाली. तर त्याच्यामध्ये आपण पहिली जी प्रस्तावना आहे संविधानाची, आम्ही भारताचे लोक, तर त्या संविधानामध्ये सर्व काही त्या संविधानाचा सार आलेला आहे. तर मी जास्त न बोलता जे मला इथं बोलण्याची संधी किशोरदानी साहेबांनी दिली त्याबद्दल मी त्यांचं लॉर्ड बुद्धा चॅनलचं मी अधिक आभार मानतो. आणि मी माझे 2 शब्द पुरे करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.